नमस्कार. आज आहे 29 एप्रिल आणि पप्पांच्या 32 वर्षांच्या कालावधीच्या नंतरनं जे सेवानिवृत्तीचा दिवस आज आला होता. पप्पा माझे जिल्हा परिषद शिक्षक आणि वेगवेगळ्या ठिकाणी बदली वगैरे झाली. 2 वर्ष ते आता मुख्याध्यापक होते खेड येथे धाराशिव जिल्ह्यामध्ये. आणि मग आज आम्ही सगळेजण सेवानिवृत्तीच्या पप्पांच्या कार्यक्रमासाठी जमलो होतो स्कूलमध्ये. तर सकाळी सकाळी लवकर आम्ही शाळेमध्ये गेलो. त्यावेळेला सगळ्या मुलींनी छान असं पप्पांना कॉंग्रॅच्युलेट केलं, गुड मॉर्निंग केलं. आणि ते बघून ना पप्पांचं जे चेहरा होता ना खूप खुलला होता. कारण की आपल्या विद्यार्थ्यांचं आपल्यावरती असणारं प्रेम याच्यापेक्षा दुसरं काय हवं असतं. तर छान अशी तिथे रांगोळी वगैरे काढली होती. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनानंतरनं कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि छान कौतुक वगैरे सगळ्यांनी केलं. आणि घरामध्ये तर पप्पांचं योगदान जे आहे ते खूप जास्त आहे, ते की शब्दातून वर्णन नाही करता येणार. परंतु शाळेसाठी म्हणजे आपण इतरांसाठी जे करतो ना ते लोक आपले कुठे ना कुठे काउंट करत असतात आणि त्याचीच प्रचिती आपल्याला एखाद्या दिवशी ते देतात. तर हे आज मला सेवानिवृत्तीच्या पप्पांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहायला मिळालं. आम्ही सगळेजण तिथे जमलो होतो तेव्हा सगळ्यांच्या तोंडून एकच नाव होतं, म्हणजे फक्त पप्पांचं. आणि पप्पांचं जे काम होतं ते सगळेजण व्यवस्थित असं सांगत होते आणि ते पाहून खूप आनंद झाला. जिसके नाम में ही विकास है, नाम में ही तरक्की है, नाम में ही प्रगति है, ऐसे विकास जी जिन्होंने इस स्कूल का नक्शा बदल दिया, ये एक आइडियल है मेरे लिए। विकास मुरे सर एज ए तालुका प्रमुख उनको आदर्श मुख्याध्यापक ऐसा कहूंगा, आदर्श मुख्याध्यापक। शिक्षण परिषदेमधल्या प्रमुख विषयामध्ये विद्यार्थ्यांच्या वाचनामध्ये असणाऱ्या त्रुटी कशा कमी कराव्या सतत धडपड करणारा हा शिक्षक आहे. आपल्या सेवा काळामध्ये चळवळीमध्ये काम करत असताना अनेक वेळेला तर असं पप्पांचं सगळा सेवागुरू समारंभ झाला आणि त्यानंतर आम्ही सगळेजण घरी आलो. चलो बाय.